नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जिल्ह्यातील पत्रकारांना स्वतःचे निवासस्थान द्या, इंदिरा महिला मंडळाच्या पालकमंत्रींना निवेदन. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यमांकडे बघितले जाते. शासनाच्या विविध योजना व उपक्रम हे पत्रकारांमार्फत लोकांपर्यंत पोहोचविले जाते. ज्या पत्रकारांच्या लेखणीतून अनेक विषयांवर प्रकाश टाकून वंचित, पीडित, शेतकरी, कष्टकरींना न्याय देण्याचे काम हा पत्रकार करीत असतो. मात्र तोच अनेक गोष्टींपासून पत्रकार वंचित राहिलेला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील पत्रकार बांधवांना स्वतःचे निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा इंदिरा महिला मंडळाने केलेली असून त्या संदर्भात आज रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल यांना निवेदन देण्यात आले. आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असता आज त्यांना आम्ही एक अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारी तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहेत जे उन्हातान्हात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे. दुसरं असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात. त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन, अनेकांना न्याय भेटत असतं. अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारी तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचा निवारा करून देण्यात यावा आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. कारण की पत्रकार बांधव उन्हातान्हात फिरत असतात, त्यांना अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो. ऊन असेल, पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल, जिथे तिथे कोणी पोचत नाही. जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो. म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुन्हा फॉलोअप घेऊ.